नमस्कार, मी भोर सर, द मॅथ्स मास्टर. आज आपण इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित या विषयाच्या भाग 1 मधील जे दुसरं प्रकरण आहे, त्याचं नाव आहे वर्ग समीकरण. तर त्या वर्ग समीकरणातील जी शाब्दिक उदाहरणं आहेत, जी म्हणजे शाब्दिक उदाहरणापासून आपण वर्ग समीकरण तयार करतो. अशी जी शाब्दिक आणि त्यातल्या त्यात जी जरा अवघड आहेत, अशी उदाहरणं आपण घेत आहोत. सोपी उदाहरणे तुम्ही सहजपणे सोडवू शकता, पण जे अवघड उदाहरणं आहेत ते आपण घेत आहोत. त्यातलं पहिलं उदाहरण आहे सराव संच 2.6. सराव संच 2.6 मधील 7वं गणित. त्याला त्यांनी स्टार पण केलं आहे, थोडंसं अवघड असल्यामुळं. ते गणित पहा कसं आहे. एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्या जागी येण्यास प्रत्येकाला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग ताशी 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग काढा. गणित कसं पहा. एका नदीत बोटीने प्रवास केला आहे आणि ते अंतर किती आहे? एकूण अंतर आहे 36 किलोमीटर. पहा, एकूण अंतर आहे 36 किलोमीटर अंतर आहे आणि त्याला जाऊन परत त्या ठिकाणी येण्यास 8 तास लागतात. आणि बोटीचा संथ पाण्यातला वेग आहे 12. 8 तास आणि 12 काय आहे? संथ पाण्यातील बोटीचा वेग आहे. पाहता इकडे ती नदी आहे आणि त्या नदीमध्ये पाहता इकडे समजा ही अशी नदी आहे. तर तो मुलगा आहे, त्याचं नाव आहे प्रतीक. म्हणजे नाव काही का असं नाव नाही महत्वाचं. तर येथून तो आधी काय गेलेला आहे? सरळ असा 36 किलोमीटर अंतर गेलेला आहे. किती? 36. आणि परत तो माघारी परत 36 किलोमीटर आलेला आहे. असा आहे तो. पहा, म्हणजे एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच ठिकाणी प्रत्येकाला येण्यास 8 तास लागतात. मग तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण गेला आणि प्रवाहाच्या दिशेने पण गेला. दोन्ही मिळून त्याचे 8 तास लागलेले आहेत. आणि संथ पाण्यातील बोटीचा वेग ताशी किलोमीटर आहे 12 किलोमीटर दर तास. हा काय आहे? बोटीचा संथ पाण्यातला वेग आहे. आणि जाऊन येऊन टोटल त्याला 8 तास लागलेले आहेत. पाहता गणितातला अगोदर सारांश ध्यान ठेवा. काय काय सारांश पहा. नदीचे जे काटलेले अंतर आहे ते जायला 36 आणि यायला 36 आहे. टोटल 36 नाही, तो 36 किलोमीटर गेलेला आहे आणि 36 किलोमीटर आलेला आहे. पुढे काय म्हटले? त्याला एकूण 8 तास लागले. जाऊन येऊन बरं का, नुसतं जायला किंवा यायला नाही, जाऊन येऊन 8 तास लागलेत. आणि महत्वाची गोष्ट कोणती आहे? त्या बोटीचा, त्या नावेचा संथ पाण्यातला वेग आहे ताशी 12 किलोमीटर पर तास. आता ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. नीट पाहता इकडे. जर एखादा मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला आणि तो प्रवाहाच्या दिशेने गेला तर वेगामध्ये फरक पडतो. काय होतो? वेगामध्ये फरक पडतो. कशामुळे फरक पडतो ते पाहता. जेव्हा मनुष्य प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो, त्यावेळेस काय होतं की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना जे काही वाहन असेल, म्हणजे समजा नदीमध्ये बोट असेल किंवा दुसरे काही वाहन असेल, जाताना काय होतं तर त्यांचा स्वतःचा वेग, म्हणजे त्या बोटीचा स्वतःचा वेग आणि त्या पाण्याचा वेग यांची होते वजाबाकी. काय होते? वजाबाकी होते वेगांची. म्हणजे कशी वजाबाकी होते की आपण इकडे विरुद्ध दिशेने चाललो, त्याच वेळी पाणी काय करतं? आपल्याला पाठीमागे ढकलतं. काय करतं? पाणी आपल्याला पाठीमागे ढकलतं. तुम्हाला हा अनुभव आला असेल सर्वांनाच, म्हणजे कोणाला आला असेल की आपण जर नदीमध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललो, म्हणजे नावेने चाललो म्हणा किंवा अगदी पोहत चाललो म्हणा, कसे चाललो म्हणा, अगदी पाय चाललो असलो तरी सुद्धा अगदी म्हणा,
तर आपण जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने चाललो तर प्रवाहाचा वेग आपल्याला मागे मागे ढकलत असतो आणि आपण पुढे पुढे जात असतो. आता याच्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का, जर त्या वाहनाचा म्हणजे बोट असेल किंवा आणखी काय असेल, त्यांचा स्वतःचा वेग जर प्रवाहाच्या वेगापेक्षा जास्त असेल, पहा गोष्ट ही लय महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्या वाहनाचा म्हणजे बोटीचा नावेचा काय असेल त्याचा वेग स्वतःचा वेग जर प्रवाहाच्या वेगापेक्षा जास्त असेल तरच ती नाव ती बोट माघारी येऊ शकते. जर त्या नावेचा स्वतःचा जो वेग आहे तो वेग जर प्रवाहाच्या वेगापेक्षा कमी असेल तर नाव माघारी येऊ शकतच नाही. कारण का, प्रवाहाचा वेग जास्त, नावेचा कमी वेग आहे. त्यांच्या वजाबाकीमध्ये प्रवाहाचा वेग जास्त असल्यामुळे नाव मागे मागे त्या वजाबाकी एवढी खेचली जाणार. परंतु जर नावेचा वेग जास्त असेल आणि प्रवाहाचा वेग कमी असेल तर त्याच्या वजाबाकी एवढी नाव पुढे 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 येत राहणार. ही संकल्पना पक्की ध्यान ठेवा. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येताना त्यांच्या वेगांची वजाबाकी होते. का वजाबाकी होते, तर नाव प्रवाहाच्या दिशेने चाललेली आहे तिच्या स्वतःच्या वेगाने, स्वतःचा वेग, आणि त्याच वेळी प्रवाहाचा वेग त्याला मागे ढकलतो आणि त्यामुळे त्यांच्या वेगांचे काय होते, वजाबाकी. तेच आता जेव्हा प्रवाहाच्या दिशेने जाईल, प्रवाहाच्या दिशेने जाईल तेव्हा काय होणार, त्या दोघांच्या वेगांची बरोबर बेरीज होणार. काय होणार, बेरीज. कारण इकडे नाव चाललेले आहे आणि तिकडेच त्याचा प्रवाहाचा वेग पण आहे. मग वेगांचे काय होते, बेरीज होते. वेगांची बेरीज झाल्यामुळे ते जाण्याला अंतर जेवढं आहे ते जायला वेळ कमी लागतो नियमानुसार, आणि विरुद्ध दिशेने मात्र काय होतो, वेळ त्याला जास्त लागतो. पहा आता इकडे आता आपल्याला त्यांनी नावेचा स्वतःचा वेग दिलेला आहे. त्या बोटीचा वेग किती आहे, 12 किलोमीटर दर तास. पहा हा बोटीचा वेग आहे. आता पाण्यात आपल्याला काय विचारलं आहे की संत पाण्याचा त्या प्रवाहाचा वेग विचारलाय. काय विचारलंय, प्रवाहाचा, नदीच्या प्रवाहाचा वेग. मग आपण असं म्हणायचं, नदीच्या प्रवाहाचा वेग आपल्याला माहित नाही, विचारला आहे. मग आपण काय करायचं, नदीच्या प्रवाहाचा वेग x किलोमीटर दर तास मानू. म्हणजे ताशी वेग किती मानायचा, x किलोमीटर. x म्हणजे काय असेल ते 4 5 6 7 8 9 10 असेल तो वेग. पण ऐका आता नीट, नदीच्या प्रवाहाचा वेग हा 12 पेक्षा कमीच असणार आहे, जास्त असणार नाही. कारण जर प्रवाहाचा वेग हा जास्त असता आणि बोटीचा वेग 12 आहे तर ती नाव माघारी येऊ शकतच म्हणजे नाही, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाऊ शकतच नाही. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव येऊ शकत नाही जर वेग जास्त असेल तर. मग हा जो वेग आहे तो 12 पेक्षा कमीच असणार आहे. किती असणार आहे, 11 असेल, 10 असेल, 9 असेल, 5 असेल, किती असेल पण कमी असणार आहे. मग आता पहा, हा आहे नावेचा स्वतःचा वेग. आणि समजा 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 म्हणते मी, उत्तर नाही, समजा प्रवाहाचा वेग 10 असेल. काय असेल प्रवाहाचा वेग 10, तर विरुद्ध दिशेने काय होणार आहे, आल्यावर नाव फक्त 2 किलोमीटर दर तासाने येणार. तिचा स्पीड किती होणार आहे, वेग 2 तास असणार आहे. आणि जाताना काय होणार आहे, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाताना त्यांच्या वेगांची बेरीज होणार आहे 22. म्हणजे पहा, जर प्रवाहाचा वेग 10 किलोमीटर ताशी असेल, प्रवाहाचा वेग ताशी किती असेल 10, तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने नाव फक्त 1 तासामध्ये 2 किलोमीटर येणार. परंतु तोच जर प्रवाहाचा वेग 10 किलोमीटर असेल तर नाव 1 तासामध्ये 22 किलोमीटर जाणार. असंच समजा 8 असेल तर काय होणार, त्या नावेचा वेग 12 किलोमीटर आणि प्रवाहाचा वेग 8 असेल तर नावेच्या आणि प्रवाहाच्या वेगांची वजाबाकी 4 येणार आहे. 4 किलोमीटर तासाने ती नाव माघार येणार. आणि जाताना मात्र 12 आणि 8 20 किलोमीटर जाणार आहे.
असं जर समजा असं घडलं, समजा योगायोगाने असं घडलं, समजा योगायोगाने हा पण वेग 12 आहे आणि हा पण वेग 12 असणार. मग आता आता बघा, आता कशी मजा ना बघा. आता जर बोटीचा वेग 12 किलोमीटर आहे ताशी आणि प्रवाहाचा वेग सुद्धा 12च असेल, तर बोट जाग्यावरून हलणंच नाही, ना मागं जाणार ना पुढे जाणार. जर दोन्हीचा वेग सेम असेल, सेम टू सेम, प्रवाहाचा वेग आणि नावेचा वेग, तर बोट जाग्यावरून हलणार नाही, मागे सुद्धा जाणार नाही, पुढे पण जाणार नाही. आणि त्याच वेळी जर ती नाव प्रवाहाच्या दिशेने निघाली, तर ती डायरेक्ट 24 किलोमीटर दर ताशी वेगाने जाणार. किती? 24 किलोमीटर नाही, कारण प्रवाहाचा वेग आणि त्या नावेचा वेग दोघांची बेरीज होणार. असं आहे ते. ही मुख्य संकल्पना समजल्या असेल तरच हे गणित समजणार आहे. नीट पहा की प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना वेगांची वजाबाकी होते आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे पाण्याच्या सोबत जाताना, पाण्याच्या बरोबर जाताना वेगाची बेरीज होते. त्यामुळे त्याच्या वेगामध्ये फरक पडतो आणि वेळेमध्ये फरक पडतो. मग आपण असं म्हणू, मग बोटीचा स्वतःचा वेग किती आहे? 12 किलोमीटर. आणि बोटीच्या प्रवाहाचा वेग किती आहे? त्या नावेच्या प्रवाहाचा, नदीच्या प्रवाहाचा x किलोमीटर आहे. मग आपण असं म्हणू, म्हणून प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, विरुद्ध दिशेने पहा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होणारा परिणामी वेग, परिणामी वेग म्हणजे दोन्ही मिळून वेग, म्हणजे त्या दोघांचं एकत्रीकरण करून बोटीचा आणि प्रवाहाचा परिणामी वेग किती होणार आहे? 12 वजा x किलोमीटर दर तास. पहा, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग होणार आहे 12 वजा x. पहा, x हे काय आहे? x हा कोणाचा आहे? नदीच्या प्रवाहाचा वेग आहे. नावेचा वेग हा जास्त आहे. नीट पहा, हे किती वेळा सांगितलं तरी विद्यार्थी पेपरमध्ये 12 वजा x न मांडता x वजा 12 मांडतात. ते चुकलं. x वजा 12 होऊच शकत नाही. का होऊ शकत नाही? त्याचं कारण पहा. x हा कोण आहे? तर नदीच्या प्रवाहाचा वेग आहे. नदीच्या प्रवाहाचा वेग जास्त आणि जर नावेचा वेग कमी असेल तर x वजा 12 म्हणजे नावेचा वेग कमी आहे. ती नाव त्या विरुद्ध दिशेने जाऊ शकत नाही, उलट ती मागं मागं जाणार आहे. त्याच्यामुळे x वजा 12 हे उदाहरण ह्या इथं चालणार नाही. का नाही चालणार? याच्यात ती जी बोट आहे ती विरुद्ध दिशेने सुद्धा 36 किलोमीटर गेलेली आहे. विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर गेली, याचा अर्थ काय होतो की त्या नावेचा स्वतःचा वेग हा जास्त आहे आणि प्रवाहाचा वेग हा कमी आहे. त्यामुळे x वजा 12 किती वेळा सांगते मी आता तुम्हाला. तुम्ही हे 12 वजा x च्या ऐवजी पेपरमध्ये गेल्यावर डोकं जरा हँग होतं आणि x वजा 12च मांडता. तसं मांडायचं नाही. पक्क ध्यान ठेवा की बोटीचा वेग हा जास्त आहे आणि प्रवाहाचा वेग हा कमी आहे. त्यामुळे ती नाव मागे येऊ शकते. त्यामुळे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने होणारा परिणामी वेग 12 वजा x किलोमीटर. प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने, प्रवाहाच्या दिशेने म्हणजे त्या पाण्याच्या सोबतच, म्हणजे प्रवाहाच्या दिशेने होणारा परिणामी वेग, परिणामी वेग बरोबर 12 अधिक x किलोमीटर दर तास. असं आहे. पहा, म्हणजे पाण्याच्या विरुद्ध दिशेने 12 वजा x आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या दिशेने 12 अधिक x किलोमीटर. हे काय आला? वेग आला. आता आपल्याला माहिती आहे सूत्र की वेळ कसा काढतात. वेळ कसा काढतात तर अंतर भागिले वेग, म्हणजे अंतराचा आणि वेगाचा भागाकार केला की वेळ येतो. आता त्यांनी आपल्याला एकूण वेळ दिलाय 8 तास. हा जो 8 तास वेळ आहे तो जाण्याचा नाही किंवा येण्याचा नाही, तो एकूण वेळ आहे. म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा आणि परत माघारी येण्याचा हा दोन्ही मिळून वेग आहे. मग आपल्याला माहिती सूत्र, सूत्र कसं आहे? अंतर भागिले वेग बरोबर वेळ. हे ध्यान ठेवा, हे सूत्र आहे. अंतर भागिले वेग म्हणजे काय? वेळ. हे सूत्र पक्का ध्यान ठेवा. ध्यान ठेवायची गरज नाही, हे सामान्य ज्ञान आहे.
म्हणजे अंतर आणि वेग यांचा भागाकार केला वेळ येतो. हे कोणी सांगू शकतं की समजा येथून मुंबई समजा 200 किलोमीटर आहे आणि ताशी 40 किलोमीटर वेगाने गेला तर 5 तास लागणार. हे अगदी सामान्यातलं सामान्य म्हणून सांगू शकतो की अंतर आणि वेग यांचा भागाकार केला वेळ येतो. आता हा जो वेळ त्यांनी आपल्याला दिला आहे 8 तास, किती वेळ आहे? 8 तास दिला आहे. हा वेळ केवळ जाण्याचा पण नाही, येण्याचा पण नाही, दोन्ही मिळून आहे. दोन्ही मिळून आहे. पहा मग आता आपण असं म्हणायचं, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेळ अधिक प्रवाहाच्या दिशेने, पहा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा वेळ आणि प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेळ बरोबर 8 तास आहे. किती आहे? 8 तास. 8 तास आहे टोटल वेळ एकूण. आता हा जो 8 तास आहे कोणता आहे? प्रवाहाच्या विरुद्ध पण जायचं, परत मागे राहायचं. मग आता सूत्राप्रमाणे की वेळ म्हणजे अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 36 किलोमीटर. 36 म्हणजे जायचं पण तेवढं अंतर आहे, मागे राहायचं पण 36च आहे. 36 म्हणजे हे समजा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचं अंतर आहे. त्याचा वेग किती आहे? 12 - x. म्हणजे ह्या दोघांचं जे उत्तर येईल, ह्या दोघांचं मिळून ते असणार आहे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यास लागलेला वेळ. म्हणजे वेळ म्हणजे काय असतं? अंतर भागिले वेग. हे अंतर आहे 36 किलोमीटर. त्याने उदाहरण दिलंय की अंतर एकूण किती आहे? 36 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळं 12 - x हा काय आला? वेग आहे. हा कोणता वेग आहे? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा बोटीचा वेग. म्हणजे बोटीचा स्वतःचा वेग 12 आहे आणि x हा प्रवाहाचा आहे. परिणामी वेग काय आला? 12 - x. आता प्रवाहाच्या सोबत जाताना म्हणजे प्रवाहाच्या दिशेने जाणारा काय होणार आहे? त्या दोन वेगांची बेरीज होते. म्हणजे अंतर तेवढंच आहे. अंतरात काय फरक पडला नाही. 36 भागिले 12 अधिक x. म्हणजे हा बघा 36 हे अंतर आहे, 12 - x हा वेग आहे. अंतर भागिले वेग म्हणजे हा वेळ आहे एवढा. केवढा? हा जो एवढा अपूर्णांक दिसतो ना, हा एवढा काय आहे? वेळ आहे. कोणता वेळ येतो? प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा. हा कोणता आहे? प्रवाहाच्या दिशेने जाण्याचा वेळ. म्हणजे वरती अंतर आहे, खाली वेग आहे आणि दोन्ही मिळून वेळ आहे. वर अंतर आहे, खाली वेग आहे, दोन्ही मिळून वेळ आहे. हा झाला प्रवाहाच्या विरुद्धचा वेळ. हा झाला प्रवाहाच्या दिशेने वेळ आणि दोन्ही मिळून हे 8 तास. संपलं. एवढं आलं म्हणजे तुम्हाला हे गणित सोडवण्यात यश आलं समजायचं. आता फक्त सोडवायचं. आता सोडव तुम्ही काय करायचंय? याच्यापासून वर्ग समीकरण तयार करायचंय आणि ते वर्ग समीकरण सोडून x ची किंमत काढायची आहे. दुसरं काय नाही. x म्हणजे कोण? तर नदीच्या प्रवाहाचा वेग आणि तोच आपल्याला विचारलाय. काय विचारलंय? नदीच्या प्रवाहाचा वेग. आता हे आपल्याला सोडवायचं फक्त. आता काय नाही. आता आपलं काम संपलं. आपण हे समीकरण तयार केलंय. कोणतं? की वर्ग समीकरण कसं बनवायचं? बघा, अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग एकूण वेळ आहे. हा एकूण वेळ आहे. हा पण वेळ आहे, हा पण वेळ आहे. ते एकूण वेळ किती? 8 तास आहे. आता हे समीकरण आपण सोडवू. आता हे सोडवणं काय एवढी अवघड गोष्ट नाही. आपल्याला जे आतापर्यंत आपण शिकलोय त्याचप्रमाणे सोडवायचंय. पण खरी गोष्ट हीच की येथून पुढे कसं सोडवायचं हाच प्रश्न अनेकांना पडला असतो. येथून पुढे एकदा समीकरण तयार केल्यावर ते तुम्हाला सोडवता आलं पाहिजे प्रत्येक विद्यार्थ्याला. पण नेमकं तेच येत नाही. ते पहा आता इकडे. 36/12 - x अधिक 36/12 अधिक x बरोबर 8. कोणत्याही गणितामध्ये ते गणित सोडवताना मग त्यावर क्रिया करताना जर एका ठिकाणी छेद असला तर सर्वत्र छेद द्यावा लागतो. म्हणजे कसं? ते सोपं होण्यासाठी. याला छेद आहे, याला छेद आहे. त्याला छेद नाही ना, मग एक छेद हा देऊन टाकायचा. हा एक कुठून आला म्हणायचं नाही. प्रत्येक संख्येला छेद नसेल तर छेद हा एक असतोच. तो आपण आपल्या माने घ्यायचा असतो. पहा नीट. एखादी संख्या अशी समजा 8 समजा आहे.
तर हिला छेद नसेल ना, तिला छेद हा एक असतोच, कोणती पण संख्या असू द्या, तिला छेद हा एक असतो. तसेच त्या संख्येला घातांक नसेल तर घातांक हा तिचा एकच असतो, एक घातांक असतो, शून्य नसतो. कोणत्याही संख्येला घातांक नसल्यास तो एक असतो. तसंच छेद पण काय असतो, एक असतो. आता पहा, हे सोडवायचंय. मध्ये चिन्ह कोणतं आहे, अधिक आहे. म्हणजे हा एक अपूर्णांक आहे, हा एक अपूर्णांक आहे. आता या आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करायची. तर अपूर्णांकाच्या बेरजेचा नियम आपण शिकलोय, कोणता आहे? जर दोन अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्यांचा छेद समान असल्यास, छेद छेद म्हणजे खालचा आकडा, छेद समान असल्यास फक्त अंशांशाचीच बेरीज किंवा वजाबाकी काय त्याची नसेल त्याप्रमाणे करायची. परंतु छेद भिन्न असेल, भिन्न म्हणजे वेगवेगळा, छेद भिन्न असेल तर आपण ते तिरकस गुणाकाराने सोडू शकतो. मग आता हा जो डबल अपूर्णांक आहे त्याचा आपण एक अपूर्णांक बनवायचा. पहा आता कसा, येथे छेद भिन्न आहे, नीट पहा, हा 12 वजा x आहे, हा 12 अधिक x आहे. छेद भिन्न आहे, दिसायला वाटतं आपल्याला छेद समान आहे, पण तसं नाही. हा 12 वजा x आहे, हा 12 अधिक x आहे. छेद भिन्न आहे. छेद भिन्न असल्यामुळे तिरकस गुणाकार काय करायचा, अंशस्थानी मांडायचा. उत्तर पहा कसं होईल. पहा ही स्टेप पहा महत्वाची. आता 36 कंसात तिरकस गुणाकार 12 अधिक x अधिक 36 कंसात 12 वजा x भागिले ह्या दोघांचा गुणाकार 12 वजा x आणि 12 अधिक x बरोबर 8/1 असं मांडायचं. काय करायचं, यांचा तिरकस गुणाकार मांडायचा. या दोघांचा गुणाकार अधिक या दोघांचा गुणाकार भागिले या दोघांचा मांडायचा. तिरकस गुणाकार मांडायचा. काय मांडायचा, तिरकस गुणाकार. आता सोडवायचं. 36 कंसात 12 अधिक x, 36 ने आधी 12 ला गुणा, 12 सक 72, हातचेले 7, 12 त्रिक 36, 36 आणि 7 43, 432, 36 दुने 72, हातचेले 7, 36 एक 36 आणि 7 43 आलं उत्तर. हा अधिक 36x अधिक, पहा ह्याचे ना अधिक आहे 36x, परत हे अधिक 36 गुणिले 12, परत तेच उत्तर येणार 432, तेच मांडायचं. 432 वजा 36x भागिले ह्या दोघांचा गुणाकार. दोन कंसांचा गुणाकार मांडताना पहिल्यातील पहिल्या पदाने दोघांना गुणायचं, दुसऱ्यातील दुसऱ्या पदाने पण दोघांना गुणायचं. आता इथे आपण a अधिक b, a वजा b चा नियम वापरू शकतो, पण सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे ते लक्षात येत नाही. त्यामुळे जरी आपण इथे डायरेक्ट a वर्ग वजा b वर्ग हा नियम वापरून 144 वजा x वर्ग आपण असं लिहू शकतो डायरेक्ट, पण तरी पण सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नियम माहित व्हावा, गुणाकार माहित व्हावा म्हणून आपण असं करूया. 144 अधिक 12x याने गुणलं वजा 12x, x गुणिले x वजा x चा वर्ग वजा का, तर यांचा गुणाकार आहे. गुणाकाराच्या वेळेस वेगवेगळे चिन्ह म्हणजे वजा असतं, त्यामुळे वजा चिन्ह मांडायचं. वजा x वर्ग मांडायचा. 12 ने 12 ला गुणलं 144, 12 ने x ला गुणलं अधिक येतं त्यामुळे अधिक 12x, इथे वजा आहे त्यामुळे वजा 12x आणि x गुणिले x वेगवेगळे चिन्ह वजा आलं. इकडे 8/1 हाय तसा मांडायचा, त्याला काय धक्का लावायची गरज नाही. पुढे पाहता, हा 432 अधिक आहे, हा 400 अधिकच आहे, दोन्ही अधिक आहेत. त्यामुळे 432 ला 432 गेले असलं काय करायचं नाही. हा अधिक आहे हा पण अधिक आहे, समान चिन्ह आहे, त्यांची बेरीज होणार. 432 आणि 432 तोंडी आपण बेरीज करू शकतो. 400 400 800, 32 32 64, 864. 36 अधिक वजा, हे 36 आणि 36 72 असं करायचं नाही. 36 अधिक आहे 36 वजा आहे, 36 तर 36 निघून गेले, हे निघून गेले. इथं आता 72x मांडायचं नाही. छेद अधिक 12 वजा 12 निघून गेले, मग खाली उत्तर आलं 144 वजा x चा वर्ग बरोबर 8 म्हणजे 8/1. पुढे पाहता, दोन अपूर्णांकाच्या मध्ये
पहा गणितामधला एक अतिशय महत्वाचा नियम गुणधर्म असं म्हणा की दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे असं ए छेद बी बरोबर सी छेद डी. ए छेद बी म्हणजे कोणत्या तरी संख्या त्या ए आणि बी. सी आणि डी ह्या पण संख्या आहेत म्हणजे ते अक्षर नाही ती संख्या आहेत 1 2 3 4 5 अशा कोणत्या पण. तर असं असेल की दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. म्हणजे गणित शिकताना नुसतं गणित नाही शिकायचं त्या गणिताबरोबर येणारे लहान मोठे जे नियम येतात ते नियम शिकायचे असतात. म्हणजे गणित शिकायचं म्हणजे याचं उत्तर किती आलंय ते फक्त शोधायचं नाही तर हे शिकताना त्याच्यासोबत जे लहान लहान असे काही नियम असतात ते नियम शिकायचे असतात. मग हा नियम पाहता येते दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार समान असतो. मग इथे असं होणार ए गुणिले डी ए डी बरोबर बी सी असं होणार. या दोघांचा गुणाकार मध्ये चिन्ह बरोबर या दोघांचा गुणाकार असा होणार. आता एक गोष्ट नीट ध्यान ठेवा दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर फक्त तिरकस गुणाकार लिहायचा आणि मध्ये चिन्ह बरोबर मांडायचं. पण हे समजा असं असतं ए छेद बी अधिक सी छेद डी असं असलं तर मात्र फक्त तिरकस गुणाकार जमत नाही. तर येथे तिरकस गुणाकार पण करावा लागतो आणि छेदांचा पण गुणाकार करावा लागतो. दोघातला फरक निर्धारण ठेवा. जर मध्ये बरोबर चिन्ह असेल बरोबर चिन्ह तर फक्त तिरकस गुणाकार समान लिहायचा आणि मध्ये अधिक असेल किंवा वजा असेल समजा वजा असलं तर इथे वजा येणार. मध्ये अधिक वजा काय असेल ते लिहायचं अधिक असो वजा असो तर काय करायचं तिरकस गुणाकार अंश स्थानी मांडायचा छेदांचा गुणाकार छेदस्थानी मांडायचा हा नियम आहे इथं. मग आता इथे आपण तो नियम वापरायचा कोणता दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असेल तर तिरकस गुणाकार समान असतो ह्या दोघांचा बरोबर ह्या दोघांचा. आता दोघांच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे ह्या दोघांचा मांडला काय ह्या दोघांचा मांडला काय उत्तर काय परिणाम होणार नाही. शक्यता सवय असते ह्या दोघांचा गुणाकार मांडण्याची परंतु इथे एक्स वर्ग आहे एक्स हा डावीकडे यावा आपलं पण अशी इच्छा आहे की ही पद हे डावीकडे यावं एक्स त्यामुळे आधी ह्यांचा गुणाकार मांडू. म्हणजे असं मांडू आपण 8 कंसात 144 वजा एक्स वर्ग बरोबर 864 ह्या दोघांचा गुणाकार. आपण काय केलंय या दोघांचा गुणाकार या दोघांचा गुणाकार सर्वसाधारणपणे रिवाजाप्रमाणे किंवा परंपरेप्रमाणे किंवा आपल्या सवयीप्रमाणे म्हणा की आपण आधी या दोघांचा गुणाकार मांडत असतो सवयीप्रमाणे आपल्या तो काय नियम नाही की ह्याच दोघांचा आधी मांडायचा ह्या दोघांचा नंतर मांडायचा असला काय नियम नाही. कारण बरोबर चिन्ह नाही ह्या दोघांचा मांडला काय ह्या दोघांचा मांडला काय उत्तर तेच येणार आहे. त्यामुळे आपल्या सवयीप्रमाणे आपण ह्या दोघांचा आधी ह्या दोघांचा नंतर लिहू शकतो ना. पण आता आपला एक्स वर्ग डावीकडे पण पाहिजे ही पण आपली सवय आहे की अक्षर चल हे डावीकडे पाहिजे त्यामुळे आधी आपण यांचा केला. आता पहा या 8 ने दोघांना गुणायचंय हा कंस लय महत्वाचा आहे. जर तुम्ही कंस मांडायला विसरले तर काय होईल फक्त या दोघांचा गुणाकार होईल आणि एक्स वर्ग मात्र वेगळा राहील. एवढं तुम्ही करून त्याचा काय उपयोग होणार नाही. कारण ह्या 8 ने केवळ 144 ला गुणायचं नाही तर पूर्ण छेदाला गुणायचंय. म्हणजे दोन अपूर्णांकाच्या मध्ये बरोबर चिन्ह असल्यास तिरकस गुणाकार समान असतो. तो तिरकस आहे ना पूर्ण हा अंश आणि पूर्ण हा छेद यांचा असतो. पूर्ण हा अंश आणि पूर्ण हा छेद यांचा असतो. म्हणजे 8चा आणि केवळ 144 चा गुणाकार करून भागणार नाही आपलं एक्स वर्गला पण गुणायचंय त्यामुळे कंस महत्वाचं आहे. 8 कंसात हे मांडायचं 8 चौक 32 हाचल 3 8 चौक 32 32 आणि 3 35 हाचल 3 8 एक 8 8 आणि 3 11 उत्तराला 1152. पहा 8 चौक 32 3 हातचे आले 8 चौक 32 आणि 3 35 परत 3 आले 8 एक 8 8 आणि 3 11 वजा 8 x चा वर्ग बरोबर 864. म्हणून आता हा जो 1152 चिन्हच नाम अधिक आहे तो पलीकडे गेला कसा होणार आहे वजा होणार आहे. असं होणार वजा 8 x चा वर्ग बरोबर 864 वजा 1152. म्हणून वजा 8 x चा वर्ग बरोबर पहा 864 ला चिन्हच नाही मग ते चिन्ह कोणतं असतं अधिक असतं. कोणतं असतं अधिक.
कोणत्याही संख्येला चिन्ह नसल्यास ती संख्या अधिक असते, म्हणजे त्याला चिन्ह अधिक असतं, हे वजा आहे. वेगवेगळे चिन्ह आहे की नाही? आता वेगवेगळे चिन्ह आहे, मग नियम काय चिन्हाचा? जर दोन संख्यांची बेरीज किंवा वजाबाकी असेल तर त्यांना वेगवेगळे चिन्ह असल्यास वजाबाकी करायची आणि येणारे उत्तर चिन्ह मोठ्याचं मांडायचं. म्हणजे 1152 मधून 864 वजा करायचे. पहा, जरी या ठिकाणी मांडलं असलं 864 आधी आणि 1152 नंतर, तर हा अधिक आहे ना, तर पलीकडे गेला वजा करायचा आहे. वजा करताना तो पलीकडे नेऊन मांडत असतो. आता हे वेगवेगळे चिन्ह आहे. मग 864 वर आणि 1152 खाली मांडायचे नाही, तशी वजाबाकी होणार नाही. आपण लहानपणापासून शिकलोय की मोठी संख्या वर, लहान संख्या खाली मांडतात. 2 4 जात नाही, हातचा घेतला, त्या बदल्यामध्ये इकडे कमी केला, आपलं नेहमीची वजाबाकी. ह्याचा काय आता 10 काय संबंध नाही. 12 4 गेले 8, 4 6 जात नाही, परत एक हातचा घेतला, इकडे कमी केला, 4 6 गेले 8, 0 8 जात नाही, मग इकडे कमी केला, 10 10 2 288 आले. चिन्ह मोठ्याचं, चिन्ह मोठ्याचं वजा 288. पा वजा 8x वर्ग बरोबर 288, म्हणून x वर्ग बरोबर वजा 288 भागिले वजा 8. पा इकडे गुणिलेचे भागिले करताना चिन्ह बदलायचं नाही. असं असलं ना सरळ, म्हणजे बेरीज अधिक वजा असेल तर तिकडे नेऊन वजा करायचं, अधिक असल्यावर वजा करायचं, वजा असल्यावर अधिक करायचं. परंतु गुणिलेचे भागिले करताना किंवा भागिलेचे गुणिले करताना चिन्ह बदलायचं नाही. हे उचलून चिन्ह सहित न्यायचं, मग भाग लावायचा. पहा आता x वर्ग भागिले x वर्ग बरोबर 288 भागिले 8, म्हणून x वर्ग बरोबर, आता याला भाग लावायचा. कसा भाग लावा बघा बघा, दोनदा वजा आहे का नाही, उत्तर आपोआप अधिक येणार आहे, हे ध्यान ठेवा. गुणाकार भागाकारामध्ये समान चिन्ह म्हणजे अधिक मांडायचं. 8 1 8, 8 3 24, 4 उरले 8 48, उत्तर आलं 36. याचं उत्तर काय आलं? 36 आलं. म्हणून वर्गमुळे घेऊन उत्तर आलं x वर्ग, x बरोबर अधिक वजा 6, म्हणून x बरोबर 6 किंवा x बरोबर वजा 6. पण x काय आहे? प्रवाहाचा वेग आहे, म्हणून लिहायचं इथल्याचं परंतु x हा नदीच्या, x हा कोण आहे? नदीच्या प्रवाहाचा वेग आहे, वेग ऋण नसतो. म्हणजे वेग ऋण नसतो, म्हणजे तो, म्हणजे वेग ऋण याचा अर्थ काय होतो की आपण पुढे चाललेलो आहे पण माघार चाललेलो आहे, तर तो वेग ऋण होतो. पण इथे प्रवाहाचा वेग ऋण नाही. का ऋण नाही? कारण त्या दिशेने ते पाणी चाललेलं आहे, म्हणजे ज्या दिशेने पाणी वाहत आहे त्या वेग तो त्या दिशेने धरणार आहे, त्यामुळे तो अधिक असतो. म्हणून लिहायचं आपण x वर्गाला 6, म्हणून उत्तर आलं नदीच्या प्रवाहाचा वेग बरोबर 6 किलोमीटर दर तास. आता हे आपलं उदाहरण चुकलं का बरोबर चेक करता येतं. कसं चेक करता येतं माहितीये का? डायरेक्ट व्हॅल्यू भरायच्या, त्या किमती भरायच्या. बघा 36 किलोमीटर तो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने गेला आहे. नावेचा स्वतःचा किती वेग आहे? 12 वेग स्वतःचा आहे आणि 6 त्याला विरोध करतोय. 12 वेगाने नाव चाललेले आहे आणि 6 वेगाने विरोध होतोय, 6च वेग राहिला. अधिक प्रवाहाच्या दिशेने 36 किलोमीटर गेलाय, प्रवाहाच्या दिशेने काय होतंय की नाव स्वतः 12 वेगाने चाललेले आणि हा पण 6 वेगाने त्याला सपोर्ट करतोय, म्हणजे अजून वेग वाढवतोय. तिचा वेग 18 होणार आहे. किती? 18. माघारी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 6 होईल, परिणामी जाताना 18 होणार आहे. मग आता बघा बरं, 6 6 36, 6 तास, 8 2 तास, म्हणजे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 6 तास लागले आणि प्रवाहाच्या दिशेने 2 तास लागले, असे एकूण 8 तास लागले. पहा, म्हणजे त्या नावेचा स्वतःचा वेग होता 12, प्रवाहाचा वेग 6, जाताना वजाबाकी आणि ते माघारी येताना बेरीज झाली. म्हणजे
जाताना वेग 6 झाला, येताना वेग 18 झाला, येताना तो मनुष्य 2 तासामध्ये आला, जायला त्याला 6 तास लागले. 6 आणि 2 असे 8 तास लागले. पहा, तर हे एक प्रकारचं एक वर्ग समीकरणामधलं अवघड गणित होतं. असंच एक अवघड समीकरण घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या येऊया. धन्यवाद.